एकतर गरमीची चिडचिड, त्यात ह्या वळूला धुवायचं राहिलेलं. ही ब्लँकेट मला पप्पाने लग्नामध्ये दिलेली, मला काय माहिती मलाच धुवायला लागणार आहे. हीच गोष्ट गावाला आहे ना, वड्याला वाकळा धुवायला किती मजा यायची. प्रत्येक म्हणजे सणाला नाही, दिवाळीला नाही तर सुट्टीला सगळ्या वाकळा सायकलीवर बांधायच्या आणि मी आहे ना मामा बरोबर आहे ना तलाव्यावर नाही तर वड्याला जायचो आणि सोबत आहे ना आजी माझी ना भाजी भाकरी पण बांधून घ्यायची. दिवस जायचा ना वाकळा धुवायला आणि वाकळा धुवायच्या आणि तिथंच सुकत घालायच्या. मग दुपारची भूक पण लागायची, मग काय तिथंच जेवायचो आणि दिवसभर वाकळा धुत बसायचे. 4 कोपऱ्यात 4 जणांना पकडायच्या आणि हे दण पण आपटायच्या. जागेची पण कमी नाही आणि पाण्याची पण कमी नाही. एवढी मजा यायची लहानपणी, ती पण सुट्टीमध्ये. इकडं काय 4-5 पाण्यामध्ये चांगली खंगाळून काढली. कारभाराचा फोन आला ना म्हणून बारक्या सासून पण त्याच्यावरती डिस्को डान्स केला. ही तर बारकी ब्लँकेट होती, त्याचा बाप पण धुवायचा राहिलेला. एकतर वर खाली करून कंबरेची पाग तुकडं पडायची वेळ आली. तिला सुकत घातली आणि दुसरीला भिजत घातली. ती एवढी मोठी होती का नाही, त्याला टप पण बारका पडला. मी पण त्याच्यावर डिस्को डान्स केला.